पुढे बोलूयात चंद्रकांत पाटलांनी आज शिवसेना उभाटा नेत्यांची भेट घेतल्याचं कळत आहे आणि यामध्ये अंबादास दानवे आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतलेली आहे। चंद्रकांत पाटलांनी शिवसेना उभाटा नेत्यांची भेट घेतलेली, यामध्ये आपण बघतोय अंबादास दानवे आदित्य ठाकरे यांचा समावेश होता। यामध्ये आपण बघू शकतो चंद्रकांत पाटलांनी उभाटा नेत्यांची आज भेट घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर सचिन अहिर दिसत आहेत, भास्कर जाधव दिसत आहेत, आदित्य ठाकरे दिसत आहेत, त्याचबरोबर अंबादास दानवे दिसत आहेत, शिवाय सतेज पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि अनिल देसाई देखील यामध्ये असल्याचं आपण बघतोय। पुढली बातमी अशी की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातात बेड्या घालून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड विधान भवनात पोहोचले। यावेळी त्यांनी महायुतीच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे। आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच, हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत, म्हणून या बेड्या आहेत। तर नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी प्रशांत कोरटकरकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाही अशी माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांनी दिली। नागपूर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्यानं मोबाईल आणि सिम घेणार नाही असं नागपूर पोलिसांनी म्हटल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना देणार असल्याचं प्रशांत कोरटकरने म्हटलं होतं आणि याबाबतचा गुन्हा कोल्हापूर इथं दाखल असल्यानं कोरटकरचा मोबाईल आणि सिम कोल्हापूर पोलिसांकडे चौकशी करता जाण्याची शक्यता आहे। म्हणून म्हणजे हा गुन्हा जो या संदर्भातला हा कोल्हापूर सायबर पोलिसांकडे दाखल असल्या कारणाने नागपूर सायबर पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि सिम स्वीकारणार नसल्याचं म्हटलेलं आहे। तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अपशब्द संभाजीराजांच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे। त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला। पोलिसांसमोर तो गायब झाला का? अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे, त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरळलेला प्रशांत कोरटकर असो, यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं। काल परवा इंद्रजित सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरनी एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी व्यक्त न करता, माफी न मागता, एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर जसा स्वतःला उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही। राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नावाची कादंबरी जी आजही विक्रीला उपलब्ध आहे, थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही यूट्यूबला दिसतं। यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे। अशी विकृत पुस्तकं, अशी विकृत नाटकं, जसं विकिपीडियावरून KRKनी एक ट्विट व्हायरल केलं होतं आणि विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास होता, तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा, चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये। आगी थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, रायगडाला जेव्हा जाग येते, राजसन्यास सारख्या कादंबऱ्या ह्या
कायमच्या हद्दपार व्हाव्या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा ही विनंती या अधिवेशनात मी जोर लावून धरणार आहे.